तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी पूजा आणि माझ्या मुलीचं नाव दिशा आहे. ती आता 14 महिन्याची झालेली आहे. ॲक्चुअली मला ना खूप फ्रेंड्स असं विचारत होते, की "तू नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय केलं?" म्हणून मी विचार केला एक व्हिडिओ बनवू जेणेकरून माझ्या फ्रेंड्सला आणि तुम्हा सर्वांना सुद्धा थोडंसं गाईडन्स मिळेल. जेव्हा मला सर्वात आधी कळालं, की मी प्रेग्नंट आहे, मी घरी चेक केलं होतं किटवर. तरी पण मी एकदा डॉक्टरकडे जाऊन कन्फर्मेशन घेतलं आणि त्यानंतर मला काय करायला पाहिजे, काय नाही हे सगळं मी डॉक्टरकडनं गाईडन्स घेतलं. मला पहिले 3-4 महिने म्हणजे बायकांना खूप बायकांना असा त्रास होतो भयंकर उलटीचा. मला तसं उलटी ॲक्चुअलमध्ये कधी झाली नाही, पण मला ओकारा येत होत्या, उलटी करावंसं वाटत होतं, पण कधी उलटी म्हणून आली नाही. 3-4 महिने तसेच गेले. त्यानंतर असते खरी परीक्षा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात. जसं की मला तिखट अव्हॉइड करायला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेल्दी खावं लागतं. जंक फूड खाण्याची खूप क्रेव्हिंग होते, पण तरीही तुम्हाला हेल्दी खावं लागतं. असं नाही आहे की मी जंक फूड खाल्लंच नाही. मी जंक फूड खाल्लं, पण मी जास्त करून हेल्दी फूडकडे लक्ष दिलं आणि मील आपली 3 टाईम जसे पहिले नाश्ता, मग नंतर जेवण, संध्याकाळी थोडंसं चहा वगैरे आणि त्याच्यानंतर परत रात्री जेवण. ड्रायफ्रुट्स इन्क्लूड केले मी रोज सकाळी चहा घ्यायचे. चहा घ्यायला नाही पाहिजे, पण माझा चहा काही सुटत नव्हता. म्हणून मी रिकाम्या पोटी चहा घेणं सोडलं. मी काय करायचे, मी सकाळी उठल्यानंतर आधी ड्रायफ्रुट्स, पाणी असं घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मग चहा घ्यायची. उपाशी पोटी घ्यायचे नाही. पूर्ण 9 महिने मी वॉक केला. वॉक करणं नॉर्मली पण चांगलं आहे आणि प्रेग्नंट असताना वॉक करणं मला गरजेचं होतंच. कारण मी वर्किंग होते. 9 to 5 जॉब. त्यामुळे बसून राहणं खूपच हेक्टिक राहायचं आणि त्यामुळे थोडंसं बाहेर गेलं की फ्रेश वाटतं. म्हणून मी सकाळी उठल्यानंतर आणि रात्री जेवल्यानंतर असं वॉक करायचे दोन्ही वेळेस आणि हळू मी वॉक थोडा वाढवत गेले. जेव्हा 7वा महिना लागला तेव्हा मला डॉक्टरनी थोड्याशा एक्सरसाइज सांगितल्या. पण मी त्या एक्सरसाइज लगेच नाही केल्या. 7व्या महिन्यात थोडंसं स्टार्ट केलं. ॲक्चुअल एक्सरसाइज मी 9व्या महिन्यापासून केल्या. काय एक्सरसाइज केल्या मी तुम्हाला नक्की सांगते पुढे. सर्वात आधी डॉक्टरांनी मला जसं सजेस्ट केलं मी तेच केलं. त्यांच्या गाईडन्सनीच केलं. माझी कंडिशन वेगळी होती. प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते. माझ्या केसमध्ये पोटामध्ये पाणी व्यवस्थित होतं, बाळाचं वजन व्यवस्थित होतं, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आले नाही. बाकी आपल्या नॉर्मल डाएटसोबत मला एक प्रोटीन पावडर दिली होती दुधामध्ये, ती घ्यायची होती. ती मी डेली घेत होते. त्यानंतर मी नारळ पाणी पित होते. हप्त्याभरातून 2 किंवा 3 वेळा सांगितलं होतं. एखाद्या वेळेस मी 3 वेळा घ्यायची आणि एखाद्या हप्त्यात मी 1 वेळाही घ्यायची नाही, असं पण व्हायचं. तर ते एकदम नॉर्मल आहे. तसा तुम्ही करू शकता. माझ्या केसमध्ये पूर्ण जर्नीमध्ये मला मी डॉक्टरनं जसं विचारलं, की मी ट्रॅव्हल करू शकते का? तर त्याप्रमाणे मी ट्रॅव्हल केलं. मी जवळपास 8 महिने ट्रॅव्हल केलं आणि जेव्हा मला 9वा महिना लागला त्यानंतर मी ट्रॅव्हल जास्त केला नाही. सकाळी उठल्यापासून माझा रुटीन असा असायचा, की मी घरातली नॉर्मल आपली कामं करतच होते आणि ऑफिस करत होते. 8 महिन्यापर्यंत मी ते तसंच केलं. पण जेव्हा मला 9th मंथ लागला तेव्हा मी माझ्या मम्मीला बोलावलं. मला जेवण बनवायला खूप कंटाळा यायचा. डॉक्टरांनी ज्या एक्सरसाइज सांगितल्या त्या करण्यासाठी माझ्यामध्ये ताकदच उरायची नाही असं व्हायचं. मला थकल्यासारखं जाणवायचं. म्हणून मी 9th मंथ जेवणच बनवलं नाही. मी फक्त सकाळी उठल्यानंतर आपलं ड्रायफ्रुट्स वगैरे खायचं, चहा घ्यायचा. त्याच्यानंतर मी झाडू मारायचे घराला आणि पोछा बसून. एक्सरसाइज दिल्या होत्या त्यामध्ये मी तुम्हाला सांगते काय दिलं होतं. मला सिटअप्स दिले होते, बटरफ्लाय दिला होता, डक वॉक दिला होता आणि नॉर्मल आपला वॉक दिला होता आणि स्क्वॅट्स थोडेफार मी करायचे. सिटअप्स 75 करायला सांगितले होते आणि बटरफ्लाय मला 200 करायला सांगितले होते. मी सकाळी उठल्यावर झाडू मारायचे आणि डक वॉक माझा पोछा मारतानाच होऊन जायचा. तसं डॉक्टरांनी मला 2 वेळा सांगितलं दिवसातून, पण मी 2 वेळा फक्त झाडूच मारले, पोछा फक्त एकच वेळा मारला. आता सिटअप्स करायला मी टाईम चूज केला होता संध्याकाळचा 4:30 वाजता जेव्हा मी चहा घ्यायचे. तर मी चहा ठेवायची उकळायला आणि तोपर्यंत किचनलाच पकडून मी 25 चे 3 सेट करायचे. म्हणजे 75 सिटअप झाले, की मी लगेच फ्रेश व्हायला जायचे. हात तोंड धुवून बाहेर येईपर्यंत मला माझी आई चहा गाळून द्यायची. त्यामुळे माझं हे रुटीन फिक्स झालं होतं, की मी कसे करणार 75 सिटअप्स. सिटअप्स झाले, आता राहिलं बटरफ्लाय. बटरफ्लाय 200 करायचे होते मला आणि 200 बटरफ्लायज एकाच वेळेस पॉसिबल नाही. टीव्ही बघत मी बटरफ्लाय एक्सरसाइज करायचे आणि ते 200 कसे करायचे तर कधी 50, कधी 20च, कधी 10, कधी 70 असे करून एकत्र करून मी 200 बटरफ्लाय करत होते. आणि टीव्हीमध्ये मला
जे आवडेल ते बघत होते. कारण मला त्याच्यामध्ये माझं मन राहायचं आणि बटरफ्लाय होऊन पण जायचे. तर मला कळायचंच नाही. जेव्हा मला 9th मंथ लागला ना, तेव्हाच मी ऑफिस पण सोडलं. ॲक्चुअली मी मॅटर्निटी लीव्ह 9 मंथ स्टार्ट झाला तेव्हाच घेतली. कारण असं सांगितलं जाते, जेव्हा 9वा महिना लागतो ना, त्यानंतर कधीही डिलिव्हरी होऊ शकते. आणि मला करायची होती एक्सरसाइज आणि काम करणं आणि घरातलं काही बघणं आणि मग एक्सरसाइज करणं पॉसिबल होतच नाही. एक्सरसाइजला मी जास्त महत्त्व दिलं. घरातल्या कामापेक्षा किंवा ऑफिसच्या कामापेक्षा. आता सर्वात महत्त्वाचं, जेव्हा मला 9वा महिना लागला तेव्हापासूनच थोडं त्याच्या आधीपासूनच मी खजूर खाणं चालू केलं आणि मला खूप माझ्या रिलेटिव्हजनी आणि माझ्या 2-3 फ्रेंड्सनी सजेस्ट केलं होतं, की खजूर खायला पाहिजे, त्याने नॉर्मल डिलिव्हरी होते. मला खूप कंटाळा यायचा खायला 3-4 खजूर मी तरीही रोज खायचे. ड्रायफ्रुट्स खाल्ले की मी खजूर खाऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मग मी बाकीचं रुटीन करायचे. आणि खजुरासोबत मला तूप नक्कीच खा, असं मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलं. तूप खायचं म्हणजे प्रत्येक जेवणावर, वरण-भातावर तूप खा किंवा एखाद्या वेळेस चपातीला तूप लावून चपाती खाऊन घ्या. त्यानंतर शेवटी मी इतकं तूप खाल्लं 9व्या महिन्यात, की मी दुधामध्ये थोडंसं तूप टाकून डायरेक्ट प्यायचे, गरम-गरम दुधामध्ये. बाकी मी आपलं बुक्स वाचणं वगैरे कंटिन्यू ठेवलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर नक्की करा. आणि जर तुम्हाला काही क्वेशन असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा.